द्वापार युगावर सत्ययुगाचा प्रभाव असतो आणि द्वापार युगात देखील लोक अत्यंत प्रेम स्नेह आणि आदरभावाने एक दुसऱ्याशी वागत असतात. ज्यावेळेस द्वापर संपून कलियुगाची सुरुवात होत असते त्यावेळेस सत्ययुगाने कलियुगाला सांगतो की हे कलियुगा, माझ्या मानवाला जास्तीचं कष्ट आणि दुःख देऊ नको. त्यावेळेस कलियुग सांगतो, मी दुःख देत नाही, पण त्यांचे कर्म त्यांना दुःखापासून वेगळं करू शकत नाही. त्यावेळेस सत्ययुग विचारतो, हे कसे? त्यावेळेस कलियुगाने सत्ययुगाला घेऊन एका शेतात येतो. ज्या शेतामध्ये भाऊ प्रेमानं एक दुसऱ्याच्या सहवासात राहणाऱ्या भावांना ज्या जमिनीमध्ये खोदत असताना एक सोन्याचा हंडा सापडतो आणि त्या दोघा भावांनी विचार करतात की हा सोन्याचा हंडा आपण दोघांनी आता अर्धा अर्धा वाटून घेतलं पाहिजे. त्यावेळेस त्या दोघा भावांनी मान्य करतात आणि एक भाऊ घराकडे येतो. घराकडे येत असताना भावाच्या मनात लालच निर्माण होते आणि तो भाऊ जात असताना विचार करतो की भावाला देण्यापेक्षा काय आले, हे धन जर आपण सगळं एकट्याने ठेवून घेतलं तरी आपलं भलं होईल. म्हणून भाऊ घराकडे जाऊन वापस शेताकडे येत असताना त्या भावाच्या जेवणामध्ये विष कालवून घेऊन येतो आणि ते खाल्लं की भाऊ मरेल आणि त्या सगळ्या धनाचा वाटेकारी आणि हिस्सेकारी मी एकटा होईल असा विचार करून तो शेतात येतो. शेतात बसलेल्या भावाच्याही मनात तेच लालसा निर्माण होते आणि तोही भाऊ तोच विचार करतो आणि तो म्हणतो की याच्यातला हिस्सा त्या भावाला देण्यापेक्षा त्या भावाला जर मी संपवलो तर या धनाचा हिस्सेकारी मी एकटाच होईल. आणि तोही भाऊ तसाच विचार करून बसलेला असतो. ज्यावेळेस भाऊ घराकडून जेवण घेऊन शेतात येतो त्यावेळेस शेतातला भाऊ त्याच्यावर हमला करतो आणि त्याचा जीव घेतो. त्यावेळेस तो भाऊ म्हणतो की आता या धनाचा मालक मी एकटा झालो. त्यानंतर त्या भावाने विष काढून आणलेलं जेवण खातो आणि तोही भाऊ मरतो. त्यावेळेस कलियुग हा सत्ययुगाशी संवाद साधताना सांगत असतो की हे पहा सत्ययुगा, मी तर या दोघा भावाच्या कर्माचं गणित तुम्हाला सांगितलं होतं. हा माणूस मेला तो आपल्या कर्मामुळे आणि आपल्या स्वार्थीमुळे, आपल्या लालचेमुळे. इथून पुढच्या युगामध्ये प्रत्येक जण एका आईच्या उदरातून पोटातून जन्म जरी घेतला तरी तो आपापल्या स्वार्थावर विचार करणारा असेल. म्हणून कलियुग कोणाला कष्ट देत नाही, तर कलियुगामध्ये कर्माचे भोग भोगण्यासाठी आणि लालचेपोटी केलेल्या क्रियेमुळे माणूस हा दुःख भोगत असतो. हा अत्यंत भावनिक आणि मार्मिक संदेश कलियुगाने सतयुगासमोर प्रस्थापित केला होता आणि तो आज प्रत्यक्ष क्षणी आम्हाला पावलोपावली पाहायला भेटत आहे. कलियुगात माणूस दुःख भोगत आहे एवढ्यासाठीच कारण की तो आपला स्वार्थ साधण्याच्या नादामध्ये दुःखाच्या खाईत पडत आहे. आणि ज्या दिवशी हा माणूस स्वार्थ थोडं बाजूला करून निस्वार्थपणाने जीवन जगण्यास सुरुवात करेल त्या दिवशी मात्र निश्चितपणाने या कलियुगात देखील समाधान आणि सामर्थ्य मिळेल. जय श्रीकृष्ण.